व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण नाम आणि नामाचे प्रकार यावर घेणार आहोत. छोटासा व्हिडिओ आहे, परंतु अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला अनेक प्रश्न या प्रकारावर विचारत असतात. नामाचे प्रकार किती, कोणते, उपप्रकार किती आणि खाली दिलेल्या शब्दांचं नाम ओळखा किंवा नामाचा प्रकार ओळखा, असे हे प्रश्न असतात. बघा, सुरुवात करूया. नाम आणि नामाचे महत्त्वाचे प्रकार आपण जाणून घेऊ. नाम म्हणजे काय अगोदर बघूया. कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, जागेच्या, प्राण्याच्या किंवा गुणधर्माच्या नावाला नाम असे म्हणतात. हे कॉमन व्याख्या आहे, हे आपल्याला माहीत आहे. आता नामाचे मुख्य प्रकार कोणते आहेत बघा. मेन टाईप्स ऑफ नाउन. तर मराठी व्याकरणामध्ये नामाचे मुख्यत्वे 3 प्रकार मानले जातात. आता 3 प्रकार यावर TET पेपर 2021मध्ये या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे की नामाचे प्रकार किती. अतिशय छोटासा प्रश्न परंतु महत्त्वाचा. बघा, पहिला प्रकार आहे सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय? कॉमन नाऊन. आता कॉमन नाऊन याची व्याख्या काय आहे बघा. एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील समान गुणधर्मामुळे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. त्याला कॉमन नाऊन असं म्हणतो इंग्लिशमध्ये. बघा, तर उदाहरणार्थ काय आहे? मुलगा, मुलगी, नदी, शहर, पर्वत, झाड, फूल असं सामान्य नाम आहे. म्हणजे आपल्याला यामधून फक्त त्या जातीचा बोध होतो. मुलगा म्हटलं की कुठलाही मुलगा येऊ शकतो, स्पेसिफिक नाही. मुलगी म्हटलं की कुठलीही मुलगी येऊ शकते. नदी, शहर, पर्वत, शहर म्हटलं की कुठलंही शहर, म्हणजे कॉमन नाऊन आहे. हे सर्वांना माहिती आहे. आता पुढे आहे यामध्ये सामान्य नामामध्ये 2 प्रकार आहेत बघा. समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. बघा, इथं समुदायवाचक नाम आहे आणि एक आहे पदार्थवाचक नाम. ठीक आहे. आता समुदायवाचक नामामध्ये एकाच जातीच्या अनेक घटकांच्या समूहाला दिलेलं नाव. म्हणजे आता जर कळप म्हटलं तर गुरांचा किंवा प्राण्यांचा कळप असतो, सैन्य असते किंवा भाजीची जुडी असते, तर याला समुदायवाचक नाम म्हणतात. आणि पदार्थवाचक नाम जे आहे तर पदार्थांचं नाव, जसं की सोने असेल, पाणी असेल, दूध असेल, साखर असेल किंवा जेवणाचे पदार्थ असतील तर त्याला पदार्थवाचक नाम म्हणतात. हे फक्त सामान्य नामाचेच प्रकार आहेत, एवढं आपण लक्षात ठेवूया. मुख्य प्रकार हा फक्त काय आहे? सामान्य नाम. ठीक आहे. सामान्य नाम. विशेष नाम एक झालं होतं आणि आता हे सामान्य नाम. आता तिसरं आहे, 3 नंबरचं नाम आहे, म्हणजे 2 नंबरचं आहे विशेष नाम आणि 3 नंबरचं नाव आहे किंवा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. म्हणजे नामाचे खरे 3च प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. ठीक आहे. आता बघा, विशेष नाम म्हणजे काय? जे नाम एका विशिष्ट व्यक्तीच्या, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम नेहमी एकवचनी असते. राम, सीता, गंगा, पुणे, हिमालय, गुलाब. तर हे आहे स्पेसिफिक नाव आहेत, विशेष नाम. याला इंग्लिशमध्ये प्रॉपर नाऊन असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. भाव म्हणजे त्या ठिकाणी भावना असतात, आहे की नाही. त्यामध्ये इंग्लिशमध्ये त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असंही म्हणतात. बघा, ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थातील केवळ गुणांचा, भावनांचा किंवा धर्माचा बोध होतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. हे नाम आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही किंवा स्पर्श करता येत नाही, फक्त त्याची कल्पना करता येते. आनंद, दुःख, गोडी, नम्रता, सौंदर्य, गरिबी, शौर्य असे हे भाववाचक नाम आहेत. त्यालाच आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असंही म्हणतो. ठीक आहे. आता पुढे आपण या 3ही नामाच्या प्रकारावर काही वाक्य बघूया. चला पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. सामान्य नाम. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील समान गुणधर्मामुळे दिलेले सर्वसामान्य नाम. नदी, पर्वत, मूल, शहर, झाड. यानंतर विशेष नाम. विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध करून देणारे नाव, म्हणजे प्रॉपर नाऊन. गंगा, हिमालय, आंबा, गणेश, पुणे. भाववाचक नाव. व्यक्ती किंवा वस्तूंमधील गुणांचा, स्थितीचा, भावांचा बोध करून देणारे नाम, जे स्पर्श करता येत नाही. आनंद, श्रीमंती, लहानपण, गोडी, दया. आता सामान्य नामांचे 2 उपप्रकार पडतात: समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम. समूहवाचक म्हणजेच काय? एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या समूहाला दिलेले नाव. कळप, जुडी, सैन्य. पदार्थवाचक नाम. ज्या वस्तू मोजता येत नाहीत पण त्यांचे वजन करता येते, जसे की सोनं, पाणी, तेल, पीठ, दही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच.